नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपल्या शेवगा शेतीमध्ये तर आपण आता एक ट्रायल म्हणून पावसाळी सीझनमध्ये आपल्या झाडांना काही फ्लावर आलेले फूल आल्यामुळं आपण ट्राय करायला लागलो. 05234 आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ही जी खताची ड्रीपद्वारे तर आपण STPच्या ट्रॅक्टर माउंटेड STP त्याच्यामार्फत आपण खत सोडत आहोत. पाहू शकता अशा पद्धतीने जुगाड केलेला आहे. त्याच्यामध्ये 05234 खत आहे. आपण 200 लिटर पाण्यामध्ये 3 किलो 05234 आणि मायक्रोन्यूट्रंट टाकून फुलधारणा करण्याचे प्रयत्न करत आहोत. कारण अशा पद्धतीमध्ये मगर आलेले आहेत बघा. कारण आपण प्रयत्न करायला लागलो. पाहू शकता या ठिकाणी मगर. प्रत्येक झाडाला मगर आलेले बघा. ह्या झाडाला देखील मगर बघा. प्रत्येक झाड असे मगर आलेले आहेत. तर आपण प्रयत्न करणार आहोत की आपण 05234 सोडून झाडांना स्टिम्युलेट करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून फुलधारणा नंबर 1 केली जाईल. पाहू शकता या ठिकाणी. कारण पाऊस थोडा गॅप दिल्यामुळं पावसाने थोडा गॅप दिल्यामुळं झाडांना पाण्याची जी कमतरता भासली होती. आणि कमतरता भासल्यामुळं मला असं वाटतंय की आपण प्रयत्न करून बघायला काय अडचण नाही, म्हणून आपण प्रयत्न करणार आहोत. जर फुलधारणा झालीच तर चांगली गोष्ट आहे, नाही झाली तरी चांगली गोष्ट आहे. पण शेवटी प्रयत्न करणं आवश्यक आहे. नवीन काहीतरी शेतकऱ्यांनी नवीन वेगळ्या पद्धतीमध्ये केलं पाहिजे. आता बघू आपण नेमकं काय होतं आहे. कारण फक्त आपण पाहू शकता या ठिकाणी बघा असे फुलं आलेले आहेत. आणि नंतर आपण याला फवारणी देखील घेणार आहोत. अशी फुलधारणा झाली आहे, पण काय पाऊस जर पडला तर ही फुलं गळून जातात. आणि तरी आपण आता स्टिम्युलेट केल्यामुळं एखाद्या वेळेस मला असं वाटतं की झाड पूर्णतः फुलधारणा करू शकते. तर आपण प्रयत्न करून पाहणार आहोत. जर झालंच तर आपला व्हिडिओ 100% पुन्हा नंतर देखील येणार आहे. कारण प्रत्येक व्हिडिओ आपल्या चॅनलला टाकत असतो. शेवगा शेतीबद्दल, इतर पिकाबद्दल जे आपले एक मिनिट. कारण ऊन असल्यामुळं याचा कदाचित मला असं वाटतं की झाड फुलधारणा 100% करील. कारण अवस्था आहे तशी, पण नेमकं काय होईल हे सांगता येत नाही. कारण झाडांना पाणी जास्त झालं तरी फुलगळ करू शकते. त्यासाठी आपल्याला पाणी त्याला 05234 मोजक्याच प्रमाणात देणार आहोत. जास्तीत जास्त 2 घंटे. कारण जास्त जर पाणी दिलं तर फुलधारणा गळली जाते आणि त्याची तगारी जी आहे म्हणजे शेंडा वाढण्याची शेंडा वाढण्यास सांगतं की शेंडा आता वाढला पाहिजे, फुलगळ नको आहे. फुलगळ करून टाकतं. म्हणजे शेंडा वाढून फुलगळ ते 100% केलं जातं. ते पाहू शकता अशा पद्धतीमध्ये आपण सेटअप केलेला आहे.
आपला जो शेवगा आहे अशा पत्तीमध्ये आलेला आहे. जे स्टंप आहे स्टंप चांगलं बनलेलं आहे. एका बघ पाहू शकता जे स्टंप अशा पत्तीमध्ये आहे आणि 2-4 4-5 फांद्या फुटलेल्या आहेत प्रत्येक झाड पाहू शकता. हे देखील पाहू शकता आहे का. ऊन असल्यामुळं थोडा दिसतो नाही दिसतो सांगू शकत नाही. तर रिझल्ट तुम्हाला सांगितला जाईल नेमकी फुलधारणा व्यवस्थित झाली का नाही ती. कारण आऊट टायमामध्ये आपण प्रयत्न करावे लागलो. कारण प्रत्येक शेवगा शेतकऱ्याला माहिती आहे की पावसाळ्यामध्ये आपण फुलधारणा करू शकत नाहीत. या ठिकाणी शेंडा आला होता. शेंडा कट करत आहोत. धन्यवाद.